इतकी अपेक्षा मिळवणे आवेश नेरुळकर या फलंदाजाकडनं केली होती, मात्र तो फलंदाज बाद झाला. त्यानंतर रोहित पाटील हा देखील 0 या धावसंख्येवरती बाद झाला. तर नौका फलंदाज रुपेश नेरुळकर मैदानात जाताना आपण पाहू शकता. तर ह्या दोन फलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे संघाला पुढे घेऊन जाण्याची. हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला या ठिकाणी पिक केला जातो. चेंडू शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये अडवला जाईल आणि केवळ सिंगल आणि सिंगलनं ह्या ठिकाणी आपला अकाउंट ओपन केलं फलंदाज विश्वास पाटीलनं. कारण निकनेम बाबू या नावाने संबोधलं जातं. तर निश्चित विश्वास याला मात्र चांगली खेळी, ज्या प्रकारची खेळी निश्चित मागे जी स्पर्धा झाली होती स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकामध्ये तब्बल 49 धावसंख्येची एक इनिंग ह्या खेळाडूनं ह्या मैदानावरती निश्चित पूर्ण केली होती. तशीच काही इनिंग पुन्हा एकदा ह्या विश्वास याला मैदानावरती खेळावी लागेल. हा चेंडू ह्या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषा पार, दमदार चौकार. आणि 21वा फलंदाज ठरलाय ज्यानं चौकारणं आपलं वैयक्तिक खातं खुलं केलंय रुपेश नेरुळकर. आणि धावसंख्या धावपळकरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 धावा धावपळकरती आपण पाहू शकता. निवडून सुरुवात आतापर्यंत जर आपण विचार केला तर ज्या प्रकारची अपेक्षा केली होती ह्या VRC हस्तिका स्पोर्ट पेंदर संघानं ती सुरुवात मी म्हणेन लागू शकणार नाही. मात्र अजूनही मी म्हणेन वेळ गेला नाही. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. तर येणाऱ्या 4 षटकामध्ये जर चांगली फलंदाजी दाखवली, खास करून या दोन्ही फलंदाजांना एक भागीदारी जर रचली तर निश्चित एक चांगला टोटल या सामन्यामध्ये पूर्ण करू शकतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज कल्पेश भोईर या अल्पेश भोईर या गोलंदाजचा वापर या ठिकाणी केला जाईल. पहिल्या षटकात निखिल म्हात्रेचा जय हनुमान फडके संघाचा जर विचार केला तर MIDC एरियातील एक नामांकित संघ आपण पाहतो. तर प्रतिस्पर्धी पेंदर संघ देखील तितकाच चांगला संघ आपण पाहतोय. हा चेंडू पंचांचा नोचा इशारा आणि निश्चित अतिरिक्त धावसंख्या लाभली ती VRC हंसिका स्पोर्ट्स संघाला आणि 1+1 अशा 2 धावा आल्यात. आणि फ्री हिटचा पंचांचा इशारा आपण पाहू शकता. सुवर्ण संधी मिळवणे लागणारे फलंदाज रुपेश कडे. आणखी ह्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर झेलबाद किंवा त्रिफलचित फलंदाज बाद नसणारे फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद घोषित करण्यात येईल. तर फलंदाजाला सुवर्ण संधी आली. ह्या चेंडूवरती किमान चौकार षटकार येणं हे अपेक्षित असणारे पेंदर संघाच्या पाठीराखेना. धावसंख्या धावपळकरती 9 धावा आपण पाहू शकता. पहिल्या षटकामध्ये 7 आणि त्यानंतर अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी सांघिक खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 2 गडी बाद 9 धावा धावपळकरती. डाव्या हातानं एकदम अर्ध विकेट गोलंदाजी करतो. हा चेंडू शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल आणि पुन्हा एकदा नो आणि पुन्हा एकदा 1+1 अशा 2 धावा सांघिक खात्यामध्ये जोडल्या जातील त्या VRC हंसिका स्पोर्ट्स संघामध्ये. निश्चित जर गोलंदाजचा विचार केला तर 2 चेंडू सलग त्याने नो फेकले. आणि ह्या पूर्ण स्पर्धेचा जर विचार केला तर आतापर्यंत आपण पाहिले होते तर 5वा नो चेंडू. याच्या अगोदर 3 चेंडू नो आपण पाहिले होते. मात्र ह्या सामन्यामध्ये सलग 2 चेंडू नो फेकले गोलंदाज अल्पेशनं. जी गोलंदाजी निखिल म्हात्रेनं केली होती, चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये केली होती, मात्र ते सातत्य ह्या गोलंदाज अल्पेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत नाहीत. सलग 2 चेंडू स्क्वेअर आणि 1+1 अशा 2 धावा देखील आल्यात. तर धावसंख्येमध्ये परिवर्तन, धावसंख्या पाहायला भेटेल ती 11 धावा. पुन्हा एकदा फ्री हिटचा निश्चित या ठिकाणी सुवर्ण संधी असणार. ह्यावेळेस मात्र फलंदाज होता तो विश्वास आणि या ठिकाणी चेंडू खेळ काढला होता स्पेअरलेग सीमारेषे बाहेर चौकार. त्यावेळेस मात्र संधीचं सोनं केलं फलंदाज विश्वासनं आणि चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. धावसंख्या तबळकरती 15 धावा. निश्चित मी म्हटलं होतं की जी जबाबदारी या 2 फलंदाजांवरती आली ती जबाबदारी पूर्ण करताना हे दोन्ही फलंदाज मैदानावरती. हा चेंडू या ठिकाणी मात्र उत्तुंग असा षटकार. निश्चित फलंदाज विश्वास पाटीलच्या बॅटमधून येणार हा दमदार षटकार आणि पहिला षटकार या पेंदर संघाच्या सत्रातील.
70 षटकार पूर्ण झालेत. निश्चित दमदार फलंदाजी फलंदाज विश्वास पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत जर विश्वासचा विचार केला तर एक दमदार चौकार आणि त्यानंतर एक उत्तुंगाचा षटकार वैयक्तिक 12 या धावसंख्येवरती खेळताना आपण पाहू शकता. चांगली कामगिरी ह्या विश्वासच्या माध्यमातून. कारण की सलामीचा फलंदाज आवेश लवकर बाद झाला, त्यानंतर वनडाऊनचा फलंदाज 0 या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर अप्रतिम फटकेबाजी उत्तुंग असा षटकार. निश्चित कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. सलग दुसरा षटकार येतोय या फलंदाज विश्वास पाटील याच्या बॅटमधनं. गुणलेखक मला माहिती जातं की सबसे लंबा ही निश्चित सर्वात लांब षटकार फलंदाज विश्वास याच्या बॅटमधनं आपण पाहू शकता. कारण की फलंदाज विश्वासमध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणाला मी म्हणेन सामन्याचं चित्र बदलवण्याची ताकद या फलंदाजामध्ये आपण पाहतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवून दिलंय. लेफ्टम राऊंड विकेट गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा सलग तिसरा षटकार आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली फलंदाज विश्वासनं आणि ही तिसरी हॅट्रिक असावी किमान. 5वी हॅट्रिक षटकारांची. निश्चित आपण कालच्या दिवसामध्ये भरपूर षटकार हॅट्रिक पाहिल्या होत्या आणि आजच्या दिवसातली निश्चित ही पहिली आणि ह्या स्पर्धेतील 5वी हॅट्रिक निश्चित. आणि आमचे समालोचक विश्वास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज विश्वास पाटील. निश्चित पारितोषिकालायक कामगिरी ह्या ठिकाणी मैदानावरती आणि ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र खूप ढिसाल आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाकडनं. आणि चेंडू जातो सीमारेषा पार चौकार आणि या चौकारच्या मदतीने मात्र धावसंख्या फलकावरती 37 धावा. निश्चित क्रिकेटचा जर विचार केला तर एक षटक मी म्हटलं की क्रिकेटचा खेळ बिघडवतं आणि तसंच काही षटक आपण पाहू शकता अल्पेश भोईरच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा खर्च केलेत या गोलंदाजाने, म्हणजे किमान प्रत्येक चेंडूवरती 6 धावा. निश्चित खूप खराब कामगिरी. हा चेंडू यावेळी भिटकावून झाला तर लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर आणखी एक चौकार.